अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. सुनील तटकरेंचे वक्तव्य. केंद्रात जर फेरबदल झाले तर देवेंद्र फडणवीस केंद्रात जाऊ शकतात, तर महाराष्ट्रात भाजपचाच वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री होऊ शकतो. खासदार संजय राऊतांचं मोठं विधान. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस. वांगचुक यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, तर उपोषण मागे घेण्यास सोनम यांचा नकार. फडणवीसांपाठोपाठ जयंत पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. येत्या 15 दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. आमदार रवी राणांचा खळबळजनक दावा. राजकारणात अशक्य शक्य झालंय म्हणत रवी राणांची भविष्यवाणी. भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसू शकतील. ठाकरेंनी प्रभू श्रीरामाचे विचार स्वीकारल्याने अशक्यही शक्य होऊ शकतं. रवी राणांच्या भविष्यवाणीमुळे चर्चांना उधाण. बोगस बियाणे आणि खतांबाबत सरकार ऍक्शन मोडवर. पुन्हा एकदा तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएच्या नेत्यांची बैठक. शिवसेना, उबाठा आणि टीएमसी बंडखोरांमुळे वाढते एनडीएचं संख्याबळ. हरियाणा जिंद स्टेशनवरून सुटली देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन. मोदींनी हायड्रोजन ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा. संत तुकोबांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण बेलवाडीत संपन्न, तर माऊलींच्या पालखीचे तरडगावमधून प्रस्थान. नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे. सध्या राज्याच्या राजकारणात हे जयंत पाटलांच्या अवतीभोवतीनं फिरत असल्याचं दिसतंय. कारण जयंत पाटलांनी 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर विविध चर्चा तर झाल्याच, मात्र 2 दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षातही बऱ्याच घडामोडी घडल्यात. बुधवारी जयंत पाटलांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांची भेट घेतली आहे, तर त्याच दिवशी मध्यरात्री उशिरा खासदार पार्थ पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दुसऱ्या दिवशी पक्षातील नेत्यांची तातडीची बैठक घेतली. तर अगदी काल गुरुवारपर्यंतच जयंत पाटलांच्या भेटीगाठी सुरूच होत्या. रात्री उशिरानं जयंत पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाडांची बैठक घेतली आहे. दरम्यान पार्थ पवार यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे. मंगळवारीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील भेटीसाठी दाखल झाले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला होता. मात्र त्यानंतर पार्थ पवारांनीही बुधवारी रात्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं कळतंय. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मात्र या भेटीचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये. त्यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मंगळवारीच जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यांच्या पाठोपाठ आता जयंत पाटील एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. जयंत पाटील यांनी शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले.
जवळपास तासभर दोन्ही नेते नंदनवनवर होते. दरम्यान ही नगर विकास खात्यातील आणि काही वैयक्तिक कामांसंदर्भात एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. तसेच ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येते. दरम्यान या भेटीत आणखी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे नव्या तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. देखो अभी कल ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आवाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं। फ्री बर्ड्स है, मिलने दो। माझ्याकडे एक जयंत पाटील येऊन गेले. 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर. देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत. शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे. जयंत पाटील हे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. निश्चित वर्षावर चर्चा झाली, त्यात काय राजकीय घडामोडी काय घडतायत की काय, किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर बोलताना काय राजकीय चर्चा केली की काय, याचं कोणतीही माहिती जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा जयंत पाटील देत नाही तोपर्यंत यातली सत्यता इतर काही गोष्टीवर आपण मानू नये. त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतरच खरं काय काय घडामोडी घडल्या हे कळेल. म्हणून ह्या चर्चा आता सध्याच्या घडीला या अनेक पक्षाशी चालू आहेत. अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलंय. तर सुनेत्रा पवार फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती देखील तटकरे यांनी दिली आहे. पवारांच्या एनसीपी कडून विलिनीकरणाच्या चर्चा बंद झाल्यात. पक्षवाढीसाठी पवार कणखर पावलं उचलतायत. त्याचबरोबर अजितदादा असताना विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. दादांच्या निधनानंतर सर्व राजकीय समीकरण बदलले असं देखील सुनील तटकरे यांनी म्हटलंय. तर पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी मोठे मोठे विधान केलेत. त्यात त्यांनी अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर सुनेत्रा पवार हे फडणवीसांची भेट घेणार असल्याचंही सांगितलंय. तर पवारांच्या एनसीपी कडून विलिनीकरणाच्या चर्चा बंद झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय. पक्षवाढीसाठी पवार कणखर पावलं उचलतायत. अजितदादा असताना विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या असंही वक्तव्य सुनील तटकरे यांनी केले. त्याचबरोबर दादांच्या निधनानंतर सर्व राजकीय समीकरण बदललं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. नाही, मला या संदर्भात काय माहिती असण्याचं काही कारण नाही. पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे. संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात. त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही. अगदी प्रशासकीय कामावरती संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही. आमदार रवी राणा असं म्हणतात की राजकारणात अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत. तर त्याच पद्धतीने 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि तसेच केंद्रीय मंत्री सुप्रिया सुळे असतील. रवी राणा फार मोठे नेते आहेत, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती वक्तव्य करणं काय फार योग्य नाही. ते खूप मोठे नेते आहेत.